नमस्कार, माझं नाव सिद्धी आणि कुक विथ सिद्धीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पट्टी समोसे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकूया. मग त्यात टाकूया 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, क्रश्ड आलं, लसूण, 1 हिरवी मिरची, बडीशेप जी मी थोडीशी कुटून घेतली आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकून हे सर्व परतून घेऊया. त्यानंतर यात टाकूया मालवणी मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, आमचूर पावडर, चिकन मसाला आणि पावभाजी मसाला. चिकन मसाला तुम्ही स्किप करू शकता, पण पावभाजी मसाला आवर्जून घाला. मग 2 बारीक चिरलेले कांदे आणि अर्धी वाटी वाफवून घेतलेले मटार टाकून हे मटार चमच्याच्या सहाय्याने थोडेसे स्मॅश करून घेऊया. आता यात 3 मीडियम साइजचे उकडलेले बटाटे टाकूया. हे बटाटे आपल्याला हातानेच रफली स्मॅश करून घ्यायचे आहेत. सर्वात शेवटी यात चवीनुसार मीठ आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. तुम्ही ते पाहू शकता मस्तपैकी आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. तर आता हे थोडंसं थंड करून घेऊया. स्टफिंग आता थंड झालेलं आहे आणि हे बघा, मी ह्या अशा प्रकारच्या पट्टी समोश्याच्या पट्ट्या घेतल्या आहेत. ह्या पट्ट्या मार्केटमध्ये इझिली मिळतात. आता आपण एक त्यातली पट्टी घेऊया. ती अशा प्रकारे आपल्याला हातात पकडायची आहे. वरच्या बाजूने तिला असा फोल्ड मारायचा. थोडासा एक्स्ट्रा पार्ट असा बाहेर आला पाहिजे. मग परत त्याला खाली फोल्ड करून त्याचं असं पॉकेट तयार करून घ्यायचं आणि त्यात आपण जे स्टफिंग तयार केलं आहे, ते छानपैकी भरून घ्यायचं. मग त्याला परत एक खालच्या बाजूने फोल्ड मारायचा आणि मैद्याची पेस्ट सर्व बाजूनी लावून तो बंद करून घ्यायचा. मैद्याच्या पेस्टच्या ऐवजी कॉर्नफ्लोअरची पेस्ट वापरलात तरीही चालेल. हे बघा, अशा प्रकारे आपला पट्टी समोसा तयार झालेला आहे. आता आपण यांना तळून घेऊया. आपल्याला हे समोसे मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे बघा, आपले समोसे मस्तपैकी गोल्डन ब्राउन झालेले आहेत. तर त्यांना आता डिशमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपले मस्तपैकी कुरकुरीत असे पट्टी समोसे तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.